हाय गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी तर रेडी झालं, बाकीचे अजून रेडी होतात. हा, बाकी अजून अर्धे तर झोपले आहेत इकडे. आता आम्ही आहोत कृष्णेश्वर, 12 ज्योतिर्लिंगमधलं एक कृष्णेश्वर मंदिर इथे आहोत. तर चला आता नाश्त्याला जाऊ. चला, आज नाश्त्याला सुरुवात झाली. आजचा स्पेशल नाश्ता काय आहे? सँडविच, ब्रेड सँडविच. पाहू शकता कसे गरम गरम सर्वांसाठी. चला, इकडे पण रेडी करून ठेवलंय सँडविचचा. आणि चाय पण. पुढच्या वर्षी ओंकारेश्वर आणि उज्जैन असेल. ठीक आहे, ठीक आहे. आमच्याकडे वरिष्ठ माणसं असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आम्ही पण येऊ, आम्हाला पण सांगा पुढच्या वर्षी. या वर्षी बटाटा सँडविच, पुढच्या वर्षी पनीर सँडविच असेल. आता पुढच्या आवडी यायला करायची. एक लाख 3,000 उलटी उलटी होतं मग. पुढच्या वर्षी लांबचा कर ना वो भी मल्लिकार्जुन के बैद्यनाथ. यावेळी बटाटा सँडविच आहे, पनीर सँडविच नक्की भेटेल तुम्हाला. चालेल चालेल, नक्की येऊ. फुल शॉपिंग चालू आहे इथे. तर इथे जाऊ शकता. महिला मंडळची शॉपिंग चालू आहे. इथला आमचा नाश्त्याचा काउंटर झालेला आहे पॅकअप. आता आमची बस निघालेली आहे. तर चला, आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे पुढच्या. आता याच्या नंतर डायरेक्ट शनी शिंगणापूर आणि समोर दिसतं तुम्हाला ते कृष्णेश्वर, 12 ज्योतिर्लिंग मधल्या. जय. हे बघा आपली लाल परी. आपला प्रवास सुरू झालेला आहे. आता याच्या नंतर डायरेक्ट आपण भेटू शनी शिंगणापूर. आता आम्ही संभाजीनगर हायवेने शनी शिंगणापूरला जात आहोत. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता सकाळच्या वाजल्या 8, तरी पण बघू शकता कसे झोपल्यात. अजून रात्रभर झोपले तरी पण आता सकाळी पण झोपल्यात बघा. उसट ना मार्गे हे बघा, खाली पण झोपल्यात. हा बघा आमचा वाघ्या. रात्रभर चांगला असतो, दिवसभर बमरत असतो. बघू आवाज काय रे. हे बघा, आता वाजले सकाळचे 8 आणि झोप. हा, रात्रभर पोल्यावर लाटल्या म्हणून आता सकाळी झोप आले. म्हणून तिला झोप आली. काय आमची सेवा जास्त करते ना. हा, तेच सांगतो. छोटा राजा. दत्तदर्शन देवाचा खूपच अप्रतिम असा बनवलेला आहे. बघा एंट्रन्स कसा किती सुंदर, अप्रतिम. श्री दत्त मंदिर संस्था, श्री क्षेत्र देवगड प्रवेशद्वार. खूपच अप्रतिम अशी कलाकृती. महाराजांची आठवण, एक तोफेची आठवण इथे महाराजांची आठवण आपल्याला जाणीव करून देते.
चला अशा रीत्या आपण दत्त मंदिरामध्ये पोहोचलोय. हे दत्त मंदिराचे कमानी पहा, खूपच सुंदर आहे. अजून पुढे पण आहे. वातावरण इथे एकदम मस्त असं प्रसन्न, मन प्रसन्न होतंय अशा वातावरणामध्ये. जय गुरुदेव दत्त. हे पाहू शकता श्री दत्त प्रसन्न आणि श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड. मंदिरात आत जाण्यापूर्वी हातपाय धुवून जावं लागतं. तर चला आता मंदिरात जाऊ आत. पुढे आमची मंडळी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. आमचं दर्शन झालेलं आहे. हा, बघू शकता. जय गुरुदेव शांत दत्त. वातावरण आहे इथे. हा, हे बघा. कुठं आवाज नाही, कुठं काय नाही. आज गर्दी थोडी कमी आहे, हा, शुक्रवार असल्या कारणास्तव. पंचमुखी श्री गणेश प्रसन्न. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मोरया. श्री सिद्धेश्वर प्रसन्न. श्री कार्तिकेय प्रसन्न. सद्गुरु किशनगिरी बाबा समाधी मंदिर. श्री गुरु प्रसन्न. खूपच सुंदर असं वातावरण इथे आणि मंदिराच्या आवारात तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही, एवढी इथे स्वच्छता आहे. आणि मंदिर पण किती सुंदर आहे बघा. बसमधले पूर्ण मंडळीचा फोटो घ्यायचा होता पण कोणी यायला तयार नाही. पण आता जेवढे आहेत तेवढं समाधान केलं मी. फोटोवाल्यात आलेली भांडाभांड. आता बघू शकता आम्ही जस्ट दर्शन घेऊन आलोय. आता आम्ही आमच्या प्रवासासाठी पुढे निघतोय. दादा काय बोलू शकतो आता, कुठे आपला प्रवास आहे काय? आता आपल्याला शनी इंगणापूरला दर्शन. ओके. शनी इंगणापूर झालं तर डायरेक्ट शिर्डीचं दर्शन झाल्यावर सप्तशृंगी. ओके, तिथे स्टे असणार आहे आपला. वस्ती कुठे आहे? सप्तशृंगी. ती किती वाजता आहे? संध्याकाळी.
बरोबर ना. हा तुला एवढं शिक्षण दिलं हो आणि तुला इकडे तीर्थ बघायला आणलं. तुझ्याकडे 35-40 हजाराचा मोबाईल आहे. तू कशाला बॅगेत ठेवायला आणली? बॅगेत ठेवायला का तो? तो कुठं त्यांच्या- फोटो तुझा एकट्या पुरता फोटो नाही, नाही, नाही. त्यांचे फोटो काढ पहिले. आजीचे फोटो काढ. त्यांचा आशीर्वाद घे. तुला आणले कशाला तीर्थाला? आज त्याने उद्या कोणी विचारला काही बाबा आमच्या नातूने कुठे नेते आम्हाला ते दाखवायला नेते. आमचा एक तिथे काढायचा कोणते फोटो दोन्ही एकत्र पाहिजे ना. पुढच्या फॅमिलीला तू काय सांगणार? काय सांगणार? आमच्या फोटो न काढले म्हणून आजी तुम्ही सेल्फ्या काढत तुम्ही दर्शन घेतला. नमस्कार भाऊ. गुड मॉर्निंग. प्रोफेशनल माणसाला एवढे ठिकाणी देवस्थान दाखवलं आहे पण त्यांना मुलगीच आवडली. मुलगी बघायला देवस्थान आहे ठिकाणी मुलगी कशी बघू. आम्हाला यायला भेटेल ना. आता तिकडे चालली कोणीच नाही. एवढी लांब लय लांब आहे. काय पेढे आपण शिर्डीला घेऊ. शिर्डीला भेटतो. पेढे आणले पेढे. हा पेढे ते असे होते 2 महिने घरात फ्रीज मध्ये 3 महिने ठेवा. फक्त फ्रीज मधून काढा तव्यावर गरम करायचा आणि खायचं. असे पेढे होते. गरम करून हा गरम करून. तेल वगैरे टाकत होते. नाही नुसतं गरम करायचा. आज भारी पेढे. खाली जबरदस्त. खायला एक नंबर. 280 रुपये किलो. चला चला आता आलं आम्ही शनी शिंगणापूर. आधी पाय धुवून घ्यायचे. तर पाहू शकता श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर. हे बघा कसं मस्त नदी. आता पाणी नाही याच्यामध्ये. इथे समोर बघू शकता. आणि इकडे पण हे नवीन आताच झालं म्हणजे 1-2 वर्ष झाले. आधी हे असं नव्हतं देवस्थान. चला मंदिरात श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर. हा बघा झोपले बघा. उदासी महाराज. जय बजरंगबली. जय हनुमान नीलांजन समाभासं छाया समृद्धं छाया
कसं वाटला रोशन दर्शन घेऊन? अप्रतिम आहे. पहिल्यासारखी सिस्टम नाही राहिली. तेल वगैरे घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जायचो डायरेक्ट. गाभाऱ्यात वगैरे नाही सोडत तेवढा. तेव्हा कसं ते पण धोती लावून हे करायचं, तीर वगैरे लावून जायचो. ऑरेंज कलरची असायची किंवा व्हाईट कलरची, दोन्हीपैकी एक कोणती तरी. आता जी सुविधा केलंय ना, हे बघू शकता तुम्ही कसं केलंय वगैरे. प्लस नदीचा जागी कधी चालू होईल ते माहिती नाही आपल्याला अजून. तर आपण नेक्स्ट इयर येऊ तेव्हा आपल्याला प्रॉपरली समजेल. आणि इकडे पाऊस बिऊस काहीच. चला आता आलोय शिर्डीला. शिर्डीचं दर्शन घेऊ मस्त की. पहिले जेवचाल नंतर जे. हा बघ ना, मावशी जिथे जाते तिथे काहीतरी घेऊनच जाते. हा तर पाऊस होतं किती गर्दी आहे जेवणासाठी. कुपन खूप लाईन आहे. जेवणाच्या कुपनसाठी लाईन आहे. बसल्यात आमची माणसं जेवायला. काय करणार रे. चला चला जेवायला सुरुवात करा. चला जेवा. हे बघा शिर्डीचं जेवण कसं असतं, मस्त. या शिर्डीचं प्रसाद. चला जेवा. चला जेवण करून आलो आता. आज खूप दिवसांनी रिक्षाचा आनंद घेतला आणि तो पण मांडीवर लिकेलच्या. हे पाहू शकता आमची रिक्षा. चला चाललोय आता मंदिरात दर्शनाला साईबाबाच्या. पाहू शकता साई मंदिर 0, बस स्थानक 1, भक्ती निवास 2. दर्शनाची रांग कुठनं? मोबाईल वगैरे ठेवणार आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय देतो लाईन. चला चाललोय आता दर्शनाला. काय आलं रे, थांबला का? आता चला आता मस्त साईबाबाचं दर्शन झालेलं आहे. पण आतलं तुम्हाला काही दाखवू शकलं नाही कारण की मोबाईल अलाउड नाही आहे. इथे काउंटर आहे, मोबाईल काउंटर. तिथे मोबाईल जमा करावा लागतो. त्याच्यामुळे मग आता बाहेरचं तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललोय सप्तशृंगीला. चला तर तुम्हाला पुढचं दाखवतो. आज टी टाइम झालेला आहे. तर काय स्पेशल काय आहे? चहा ना. मग हे काय? संध्याकाळची तयारी. संध्याकाळची काय आज स्पेशल चहा रेडी होत आहे. आपले कुक बघा. आणि आज बिस्किट पण आहे मोनेको. तर चला तोपर्यंत चहा रेडी होतो. तोपर्यंत आपण थोडा राऊंड मारून येऊ. चला थोडाफार. चला बसा. चला चहा पिया. चला चला बिस्किट खायला रोशनने मला बसू द्या. तुम्ही पण या. आम्ही पण पिता चहा, बिस्किट खाता. लेमन टी आहे. लेमन टी आहे बघा मस्त एक नंबर. बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरची लेमन. हा एक नंबर. हे बघा पाहू शकता उसाच्या मल्यामध्ये फोटोशूट चालू आहे. मल्याच्या मल्यामध्ये कोण गोबी संपलेला आहे. बसून जा फटाफट. चला बसा बसा. टी टाइम संपलेला आहे. तर आता पाहू शकता आम्ही वणी देवाच्या घाटामध्ये आहे.
थोड्याच वेळात वाणी देवीला पोहोचू. सप्तशृंगी पाऊस कमी, वारा जास्त आहे. ते असतोच आपल्या माथेरानसारखं. माथेरान भीमाशंकर शंकर पाहू शकता कसा रस्ता आहे. वेडेवाकडे वळणं. आता आम्ही पोचलोय वणी देवी सप्तशृंगी. पाहू शकता वरती किती धुकं आहे आणि पाऊस पण पडतोय. आम्ही बस थांबली इथे, रूम शोधायला गेलेत. पाहू शकता मंदिर तर नाही दिसणार, लाईटच दिसते फक्त. मार्केट पाहू शकतो इथे. तर आज आम्ही कुठे वणी वणीला आलोय सप्तशृंगी. आणि आजचं जेवण इथे. आज बघू शकता ग्रेव्ही तयार आहे. आज काय स्पेशल? वाटाणा बटाटा फ्लावर. पनीर पण तर ती ग्रेव्ही तयार होते. थोड्याच वेळात आपलं जेवण पण होईल रेडी. आणि आचारी पण आपले का? आचारी सांगितले त्या दिवशी पण सांगितले. आगासन गावचे आचारी. कोणाला काय असेल बनवायचं, हल्दी, लग्न, साखरपुरा, बर्थडे काय असेल तर ऑर्डर देऊ शकता. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवतो, तुम्ही मला कॉल करू शकता.